हॅलो नमस्कार मित्रांनो, मी मुक्ताई मोकाशी. तर तुम्हा सर्वांच्या या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज सकाळी उठले आणि पहिल्यांदा दुकानात जाऊन आली. तर कोणते तर कपड्यांचे भांड्यांचे साबणच संपले होते. तर आज साबुदाणा पण मला आणायचा होता, तो मी घेऊन आले. आणि परत मला भांडी घासायची होती. तर आज यांचा उपवास आहे, म्हटलं जेवण काही चपाती वगैरे मी बनवणार नाही आहे. मला भात आणि भाजी फक्त करणार आहे. तर चाललंय भांडी घासायचं चाललंय. तर भरपूर भांडी होती आणि रात्रीची पण घासली नव्हती मी. कधी कधी होतं असं मला. तर कधी कधी भांडी मी घासत नाही रात्री, तसंच राहतात. कारण लेट झोपली ना की मग भांडी पण तसंच राहते. आणि लवकर जर सगळं जेवण बिवण झालं ना माझं की मग होते. तर भांडी भरपूर होती रात्रीची आणि सकाळची चहाची वगैरे. तर ती मी घासून घेतली पटापट आणि म्हटलं तर हे म्हणले की मी घासतो. तर म्हटलं नको, मी घासून देते आणि तुम्ही धुवा. तर असंच पटपट थोडं थोडं काम करू लागतात म्हणून लवकर होतं. नाही तर एकटीला सगळं करायचं म्हटल्यास माझं लय कंबर पण दुखतं आणि सगळं हातपाय दुखतात, कारण दिवसभर ना. तर गावाकडे राहिल्यास म्हणजे लहान मुलांना वगैरे ते गावातले वगैरे जवळचे नाते घेतात. आणि इकडं कसं एकटीला सर्व रूमवर मॅनेज करावं लागतं ना, त्याच्यासाठी काम पण आणि बाळाला पण सांभाळायचं, परत घरकाम, परत ते व्हिडिओ वगैरे शूट करायचं म्हटल्यास भरपूर मला हे होतं. कारण आता दिवसच सॅलरी म्हणल्यास काही सर्व मॅनेज करावं लागेल. तर याने बघा भांडी धुवायची होती, त्याने ती धुतच होते. परत घासायचे म्हणल्यास नको, मी घासून दिले त्यांना आणि म्हणलं तुम्ही धुवून घ्या. तिकडं बाळपण आणि मी आंघोळ करत होती ना, त्याच्यामुळं बाळाला तिकडं खेळत होतं बाळ, तोवर यांनी भांडी पण धुवून घेतले. आणि सर्व असं दोघांनी आम्ही भरपूर काम तसंच आम्ही दोघं मिळून सर्व मॅनेज करत असतो. तर परत आता ना हे भरपूर थकून येतात पार्ट टाईम जॉब करायचं. तर ते काम करू लागतात ते म्हणे. तर मला एकटीलाच ना भरपूर मॅनेज करायला खूप अवघड. तर भरपूर भांडी होती, ती घासून घेतली, त्याने धुवून घेतली. तर परत मला आता देवपूजा पण करायची होती. आंघोळी केली, माझी आंघोळी झाली आणि देवपूजा म्हटलं करून घेऊ. कारण देवपूजा मी आधी करते, आंघोळी झाली की देवपूजा करते आणि नंतर बाकीचं किचनमधलं काम आवडते. कधी कधी असं होते की आधी डबा करते मी आणि नंतर आंघोळी वगैरे. तर असं जर लेट झालं ना तेव्हा मी असं करते. नाही तर लवकर म्हणजे लवकर उठली ना तर मग आधी आंघोळी आणि देवपूजा करून घेते. नंतर देवपूजा माझी झालीच आहे. तर भांडी वगैरे देवाची वगैरे घासायची मी ती सकाळीच घासून घेते. आणि इथं कचरा वगैरे पडतं ना, तर ते असं पुसून घेतलं की चांगलं दिसतं. तर सर्व आवरले आणि किचनमध्ये आली. किचनमध्ये आल्यानंतर मी पहिल्यांदा पीठ मळून घेतलं. पीठ मळल्यानंतर मी चपात्या करायला घेतल्या बघा. तर पटापट आता मला डबा करायचा आहे. बरोबर लाटून घेतले चपात्या आणि आता मी चपात्या वगैरे सर्व झालं ना की आराम करणार आहे. कारण आम्ही 12 ते 1 वाजेपर्यंत रात्री जागे होते ना. हे लेट आले त्याच्यामुळं सर्व मला पण लवकर उठायला लागतं सकाळी. अजून लेट झोपलं की परत डोळे माझे ना लय सुजले ते रात्री. तर असंच झोप मोड झाले ना की असं होतं. तर भरपूर डबा करायचा होता मला आणि भरपूर गरमसुद्धा होत होतं. 9-10 वाजले ना तोवरच लय गरम होते इकडं. पूर्ण बाळ पण रडते. मग दुपारी तर राहतच नाही. दुपारी एवढं ना गरम होतं आहे, खरंच भरपूर गरम होतं आहे. तर भाजी पण मला करायची होती. तर भाजी फक्त हे काल कोबी घेऊन आले ते, दुसरं काही आणलं नव्हतं. कारण रविवारी म्हटलं असता उद्या सुट्टीच आहे, तर सुट्टीचा दिवस आहे, तर बाजारात वगैरे जाऊन भाजीपाला वगैरे आणता येते. तर म्हटलं आजचा दिवस कोबी, तर काल कोबी घेऊन आले ते. तर मी कोबी भाजी केला आणि चपात्या बनवले. मला भात तर करायचाच होता, तर कारण भात मी रात्री थोडाच बनवला तर सकाळचं राहिलं नंतर मग तोच गरम करून खाते. आणि नंतर मग दुपारी वगैरे मला लागतंच अजून. दुपारी नाही तर संध्याकाळी एकदा परत जेवते, कारण भूक लागते ना, भरपूर भूक लागते मला. तर भातच जास्त मी खाते त्याच्यामुळे लगेच भूक पण लागते. चपात्या पण एवढ्या पचत नाही, त्याच्यामुळे मला एवढं सवय नाही ना. आता लग्न झालं आहे ना, तिथून
चपात्यांची सवय झाली नाही. तर आमच्या तिकडं आईच्या गावाकडनं चपात्या वगैरे खात नाही, फक्त भाकरी आणि भात भाजी वगैरे तेच, चपात्या वगैरे काही खात नाही. तर मला सवयच तशी भाताची. आता मी इकडं पण आलेच ना, मी भातच खाते जास्त. तर भाजी वगैरे करून घेतलं आणि मला हे पुसून काढायचं होतं. ते पुसून आणि खालची फरशी पण तिथं चपात्या वगैरे लाटताना ना, पीठ वगैरे पाडताना तिथं आता गॅस खाली घेतलं आहे. आणि कारण कंबर दुखतं ना, त्याच्यामुळे मी आता खालीच बसून बसून स्वयंपाकसुद्धा करते. तर उभं राहून राहून पाय पण आता दुखतात भरपूर आणि कंबर पण लई त्रास होतो आता मला. तर दवाखान्यात पण जायचंच आहे. तर हे म्हणले दवाखान्यात जाऊ, पण नको म्हणलं, आता असंच गोळ्या वगैरे घेते, गोळ्या वगैरे चालू आहेत. तर हे पटापट मला आवरायचं. परत हे पुसून काढलं मी, डबे वगैरे मी काल त्या दिवशी पुसून काढले ते. परत अजून त्याच्यावर ना धूळ वगैरे सारखी बसते, त्याच्यामुळे रोजचे रोज मी थोडे थोडे सकाळी नाही तर संध्याकाळी पुसून घेत असते. तरी बघा बाळ उठलंच, त्याला मी घेतले, आता बाळाला घेतले. तर म्हणलं बाळाला घेतलं आणि हे आंघोळ वगैरे करायचं होतं ना यांची. तर त्याने आंघोळ वगैरे केली आणि आता चहा वगैरे घेतील आणि त्यांचा डबा वगैरे भरून दिला मी. आणि माझी आंघोळी पण झाली, मी कपडे चेंज केले मी, कारण छकुलीला आंघोळी झाली ना की सर्व भिजून जातात. तर छकुलीला आता झोपवते. चलो, बाय बाय.